शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. सध्याचे कांद्याचे भाव आणि आवक कशी आहे सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा करू शकता. आवक मंडळी दर ही वाढेना, सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अंदाजित 5000 हेक्टरहून अधिक क्षेत्र कांदा खराब झाला आहे. याशिवाय उत्पादनातही मोठी घट झाल्याने वस्तुस्थिती आहे. गत वर्षीच्या तुलनेने सध्या आवक निम्म्याने कमी असताना आणि निर्यात सुरू असताना देखील कांद्याच्या दरात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. अजूनही कांद्याला प्रति क्विंटल दर 3000 रुपयाच्या आतच असल्याने चित्र सोलापूर या ठिकाणी बाजार समिती पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरसह नाशिक, धाराशिव, पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, कोल्हापूर, कर्नाटक, विजयपूर, कलबुर्गी येथून कांदा विक्रीसाठी येत आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील बंगळूर बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी नेला जात आहे. त्या ठिकाणी 5 ते 6.5 हजारापर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाल्याने अनेक शेतकरी सांगत आहेत. परंतु सर्वांनाच त्या ठिकाणी कांदा नेण्याचे भाडे परवडत नसल्याने अनेक जण सोलापूर बाजार समितीत कांदा घेऊन येत आहे. आवक कमी होत असल्याने आणि परदेशात कांदा निर्यात सुरू असल्याने या आठवड्यात महिन्यात भाव वाढेल ही शेतकऱ्यांची आशा फोल ठरत असल्याची स्थिती आहे. 450-500 ट्रक कांदा बाजार समितीमध्ये आला तरी देखील सरासरी भाव 2600 ते 2800 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना भेटतोय. किरकोळ विक्रेते 7000-8000 रुपयापर्यंत भाव विकताय. अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी परिस्थिती आहे. त्याच मित्रांनो, या ठिकाणी बघितलं कांद्याला प्रति क्विंटल किमान 3500 रुपयापर्यंतचे सरासरी भाव मिळाला म्हणजे 6000 रुपये प्रति क्विंटल कांदा विकला जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जेणेकरून मशागतीसह अन्य खर्च निघून 4 पैसे हाती राहतील अशी आशा आहे. पूर्वानुभव पाहता शेतकऱ्यांच्या यंदाही निर्यात बंदीची धास्ती कायम आहे. सध्या अनेक शेतकरी ओला कांदा पूर्ण वाढ होण्यापूर्वीच काढून बाजारात आणत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि ओला कांदा बाजारात आल्याचे कारण दिले जात असल्याने त्यांना चांगला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांची घाई करू नये असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले तरी शेतकऱ्यांना निर्यात बंदी होणार नसल्याचा विश्वास केंद्रीय स्तरावरून अपेक्षित आहे. पण तसे सध्या होताना दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे सरकार किती बेकार आहे किंवा कितकं शेतकऱ्यांविरोधी आहे हे आपल्याला मागील अनुभवानुसार माहिती आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, जय महाराष्ट्र, सबस्क्राईब करा. भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.